और लड़कों के लिए क्रिकेट का टूर्नामेंट करना है। हाँ, अरे तो सोच क्या रहे हो? इंतजार किसका है? पैसे चाहिए। अरे पैसे चाहिए ना, देख रहा हूँ मैं, उसमें क्या ये हाँ, जोरदार क्रिकेट मैच होना चाहिए। हाँ, लेकिन एक बात याद रखना, अपने माँ को, पापा को, चाचा को, मामा को, सबको बोल देने का। वोट किसको देने का है? सुदर्शन यादव को देने का है। अगर मैं समझ गया ना, थैंक यू। सुदर्शन चक्र नेताओं का अस्तित्व खत्म कर देना। कौन किसका अस्तित्व मिटाएगा ये तो वक्त ही बताएगा। कौन मिटाएगा? तुम दबाकर भागने वाले डरपोकों के औलाद है ये। उनके भौंकने से हमारी पार्टी का बाल भी बाका नहीं होगा। उनमें अगर हिम्मत है तो सामने आकर बात करें। बाबा साहेब का आदर्श, भाई की ताकत, आप लोगों का हाथ है मेरे सिर पर। एक और बात दोस्तों, इस शांति नगर का नगर सेवक की टिकट दत्ता शिवलकर जी को यस दी जाती है। पैर छूने के लिए झुको लेकिन गिरना मत। बधाई हो भाई, बधाई हो। थैंक यू भाई अभी बहुत काम कर रहा है भाइयों। हमारा नेता, हमारा नेता, हमारा नेता, हमारा नेता। एक गोळी सकाळी, एक गोळी संध्याकाळी. सौ सुनंदा कोहळे आतमध्ये जा. हो. डॉक्टर, आम्हाला मुलगी नकोय. तुम्हाला कसं कळलं मुलगीच आहे म्हणून? तुम्ही टेस्ट करायला नकार दिलात, मग आम्ही शेजारच्या राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर टेस्ट करून आलो. मग तिथंच का बरं नाही केलं अबॉर्शन तू? तिथं सोय नव्हती. त्यांनी दिला होता एका डॉक्टरचा पत्ता, पण त्यांची फीस खूप जास्त होती. मग आम्ही विचार केला की तुम्ही आमच्या ओळखीचेच आहात, तर लाखांचं काम हजारात होईल, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. कसाही वाटतो का तुम्हाला मी? पहिली मुलगीच आहे ना तुम्हाला? म्हणून तर दुसरी मुलगी नकोय डॉक्टर, आम्हाला मुलगाच हवाय. नकोत आम्हाला 2 मुली. ये बेटा माझ्याकडे. सर, आम्ही तुमची संपूर्ण फीस देऊ. शिवाय ही बातमी कुठेही लीक होणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो. तुमचा विचार पक्का आहे? हो सर, आमचा विचार पक्का आहे. तुम्हाला खरंच 2 मुली नको आहेत? नाही, आम्हाला नको. परत एकदा विचार करा. हो, आम्ही विचार केलेला आहे डॉक्टर. ठीक आहे तर आपण एक काम करूया, आईच्या पोटातल्या बाळाला आपण जिवंत राहू देऊ आणि तुमच्या या दुसऱ्या मुलीला मी मारून टाकतो, म्हणजे तुम्हाला एकच मुलगी राहणार. थांबा डॉक्टर, काय करताय तुम्ही? डॉक्टर हाती कसं आहे? अहो, याच्यात ब्लेड नाहीये. इतकेच तुम्ही घाबरले? अहो, तुम्ही तर मला आईच्या पोटातल्या जिवंत मुलीला मारायला सांगत आहे.
डॉक्टर साहेब आम्हाला क्षमा करा. आम्हाला आमची चूक कळली आहे. आम्हाला माफ करा. एका मिनिटासाठी मी कसंही झालो होतो. मला माफ करा डॉक्टर साहेब. एक मिनिट, आणखी एक सांगायचं राहिलंच की तुम्ही दोघांचं मन बदललेलं आहे याची मला मनापूर्वक खात्री झालेली आहे. आमच्या व्यवसायात देखील काही राक्षस प्रवृत्तीचे लोक आहेत. हे आमचं दुर्दैव आहे, पण ते इतक्या नीच स्तरावर गेलेले आहेत की फक्त पैशासाठी पोटात मुलाचा गर्भ दिसत असताना सुद्धा ते लोकांना मुलीचं आहे असं सांगतात, तेही फक्त पैशासाठी. धन्यवाद डॉक्टर साहेब. आम्ही तुमचे आभारी आहोत. उम्र मेरी लग जाए तुझको, तुझ पे कोई आँच न आए. तेरे गम मिल जाए मुझको, मेरी लाडली तू मुस्काए. झिलमिल चमके ऐसे मुखड़ा, जैसे चमके चांद का टुकड़ा. झिलमिल चमके ऐसे मुखड़ा, जैसे चमके चांद का टुकड़ा. ओ चांद का टुकड़ा देख के तेरा चेहरा चंदा छुप जाता है. तेरे संग लगता है यूं जन्मों का नाता है. तेरे मेरे प्यार का ऐसा नाता है. अव आपल्याकडे मुठभर जमीन होती, ते पण तुम्ही विकून टाकली. तुमची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. असं किती दिवस चालायचं व आपलं? अव शारदे, तुला ठाव आहे ना, जर मी मजुरी नाही करणार तर आपल्या लेकराबाराचे खायचे हाल होतील. आपल्या 2 वेळच्या खाण्यासाठी तर मला मजुरी करावीच लागेल. अव तुमचं समज बरोबर आहे, पण तुमची तब्येत पण ठीक राहत नाही. ते काय नाही, उद्या तुम्ही दवाखान्यात जा आणि पहिले डॉक्टरला दाखवण्या. तर मला काही बी नाही होणार. झोप की आता.
वहिनी 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 सदाभाऊ लवकर दवाखान्यात चला. भाऊची तब्येत लय खराब झाली. काय म्हणता भाऊ? दवाखान्यात भरती केलं त्याले. काहीच बोलत नाही. चला लवकर. चला लवकर. मला असं कसं सोडून गेले हो तुम्ही? कसं होईल हो आपल्या मुलांचं? उठा ना हो मारुतीचे बाबा. अहो, उठा ना हो. उठा मारुती तुमचा बाबा गेला रे. राम नाम सत्य राम नाम राम नाम सत्य राम नाम सत्य राम नाम राम नाम सत्य 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 मला पण जाऊ. सत्य राम नाम 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 सत्य. अरे चंद्रपाल काय झालं तुला? चंद्रपाल उठ चंद्रपाल. आय मला भूक लागली. जेवढा आहे तेवढा खाऊन घे. भात सकाळी बनवल. आय गंजात एक बी भाताचा दाना नाही. किती बापाच्या चितेची राख शांत नाही झाली आणि तुला खावाच येऊन पडलाय का? नाही मला भात पाहिजे. एकदा मलाच कापून खाऊन टाक ना तू. मला आताच पाहिजे. मला भात पाहिजे. आय मला भात पाहिजे. कमले, थोडी पैशाची गरज होती. तुझ्याकडे असेल तर दे की. माझ्याकडेच पैसे नाही तर तुला कुठून देऊ? पाय ना कुठून तरी जमंत. 20-25 रुपये असेल ना तरी चालन.
शारदाबाई, जी मालक. झाले पूर्ण काम? हो जी. ये घे तांदूळ. लई उपकार झाले मालक तुमचे. काय काम राहिलं की सांगा की. ठीक आहे. येते म्या. शारदाबाई, एक मिनिट. अगं दे ग ते, काही असेल तर खाऊ. घे, तुझ्या मुलाबाळा देशील खाऊ. हं. सदाभाऊ, कामच भेटून नाही राहिलं भाऊ. पोरं कसे आहे? पोराचे लय हाल होत चालले भाऊ. काहीच समजत नाही काय करावं आणि काय नाही ते. भाऊ, मालकाले सांगून कामाचं काही भेटन तर सांगा ना. म्या कोणतं बी काम करल, पडन ते काम करायला तयार आहे. मायाच जुनं काम सुटलं हो वहिनी. मॅच कामाच्या शोधात चाललो. कोटी नवीन काम भेटलं तर सांगतो तुम्हाला. नीट काळजी घ्या. ठीक आहे. वामनराव, तुम्हाला याच्यासाठी बोलवलं होतं की सरकारने एक स्कीम काढली आहे. घराघरात संडास. समजलं? बाया माणसं बाहेर जातात संडास करायला नाही, म्हणून सरकार आपल्या पैशानं सर्वांना संडास बनवून देत आहे. आणि ही योजना लागू केली आहे. म्हणून लवकरात लवकर सगळ्यांना सांगा, आपापल्या घरात संडास बांधून घ्या. हा, समजलं? नाही तर घराच्या बाहेर जर गेले तर 500 रुपये दंड पडेल. जा, लागा कामाला, लागा. तुम्ही सरपंच साहेब या. काय शारदे, काय काम होतं? सरपंचजी, घरात काय बी नाही. घरात खूप खाण्यापिण्याचे वांदे चालले. पोराचे लय हाल होतात. काही काम मिळेल का? आता कामाचं असं आहे, यावर्षी पीक पाणी काही नाही, म्हणून काम काय द्यायचं तुले? ठीक आहे, काय कामगीम असेल तर सांगेन मी तुला. सरपंचजी, काय बी काम करेल म्या. ठीक आहे, सांगेन म्हणताना. या आता. येते सरपंचजी. ठीक आहे. आज भी भात नाही बनवला का? गावात आम्ही काल बी पाणी पिऊनच झोपलो. घरात काय बी नसे, थोडस होतं तुझ्या भावाला दिलं. रोज तू अशीच म्हणतो. मा पोटात दुखून राहिलो. मला काय बी सांगू नको. मला काहीतरी गावाला दे. तुला दिसून नाही राहिला भाऊ बिमार पडलाय ते? तुला खायचं सुचते, मलाच कापून खा ना. एकदाची भूक मिटल तरी तुझी वाली. मला काय नको सांगू. मला काहीतरी गावाला दे. मारुती,
राम नाम राम नाम राम नाम राम नाम कोठी गेला होतास तू? कोठी गेला होतास तू? बोलत का नाहीयेस तू? भुकेने का जीभ बी नेली का देवाने तोंडातून? आई या मग भाऊ किंवा मरण काय मारते? मारुती लाडके
मार्ग गेला. आता आता याची बायको राधा ती पण माझी.